चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच कार्ताज होय. 1498 मध्ये जेव्हा युरोपियन खलासी भारतामध्ये पहिल्यांदा आला तो म्हणजे वास्को द गामा होय. वास्को द गामा 1498 मध्ये जेव्हा कालिकत बंदरावर उतरला, त्या कालिकतचं पूर्वीचं नाव होतं कोचिकोड. त्या कालिकतचा राजा होता त्यावेळेचा झामोरीन. झामोरीन राजाने या वास्को द गामाचं स्वागत केलं. झामोरीकडून त्या वास्को द गामाने काही व्यापारी सवलतीसुद्धा मिळवल्या. त्या पोर्तुगीजांनी मग त्यावेळेस या अरबी व्यापाऱ्यांचा आरमारांचा पराभव करून जवळपास संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यांनी भारताच्या किनारपट्टीवर अनेक किल्लेसुद्धा बांधले. त्या किल्ल्यामधून त्यांना आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे. त्याचबरोबर किल्ल्यामधून त्यांना सैनिकांना रसदसुद्धा पुरवता येत असे. या पोर्तुगीजांना जेव्हा समुद्र किनारपट्टीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित झालं, तेव्हा त्या समुद्र मार्गाने जर कोणाला जहाजाने प्रवास करायचा असेल तर त्यांना पोर्तुगीजाकडून परवानगी घ्यावी लागत असेल. त्या परवान्यालाच कार्ताज असे म्हणतात. भारतामध्ये असलेल्या आदिलशाह, कुतुबशाह यांना सुद्धा त्या पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागत असे. विना परवान्याचं जर कधी समुद्रामध्ये जहाज टाकलं तर पोर्तुगीज ते जहाज बुडवत असत किंवा जप्त करत असत. म्हणजे परवानगी घेणं किती आवश्यक होतं. मग त्या कार्ताजमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या जात असे. तर कार्ताजमध्ये नमूद केलेल्या गोष्टी म्हणजे ते जहाज कुठून कुठे जाणार आहे त्याची माहितीसुद्धा त्यामध्ये नमूद केल्या जात असे. जहाजाचे नावसुद्धा, किती दिवस राहणार, त्याचबरोबर त्या जहाजावर असलेले जे सैनिक असे आत्मसंरक्षणासाठी त्यांच्याजवळ कोणकोणती शस्त्रास्त्रे असणार यांची सुद्धा रीतसर नोंद त्या कार्ताजमध्ये केल्या जात असे. म्हणजेच इतिहासाच्या साधनामध्ये कार्ताज हा अत्यंत महत्त्वाचा पोर्तुगीजांच्या कालखंडामधील दस्तऐवज होय. धन्यवाद.